सार्थ श्री दासबोध दशक 8वा समास 9वा सिद्धलक्षण. श्रीराम अंतरी गेलियामृत बाह्य काया लख लखित अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी झाले आत्मज्ञान बरवे हे कैसे निपा जाणावे म्हणून बोलिली स्वभावे साधू लक्षणे. ऐक सिद्धांचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाण तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही. स्वरूप होऊन राहिजे तया नाव सिद्ध बोलिजे सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण. वेदशास्त्री जे प्रसिद्ध स्वस्वरूप स्वतः सिद्ध तयासीच बोलिले सिद्ध अन्यथा न घडे. तथापि बोलो काही एक सावकाश कळाया विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे. अंतरस्थित स्वरूप झाली पुढे काया कैसी वर्तली जैसी स्वप्नीची नाथिली स्वप्न रचना. तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण जेणे बाणे अंतरखूण परमार्थाची सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असोन आपण जना वेगळा स्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चिंता पुढे लागली ममता निरूपणाची. हे साधकाचे लक्षण परिसिद्धांगी असे जाण सिद्ध लक्षण साधके विण बोलोच नये. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणिजे ऐसे. संदेह रहित साधन तेची सिद्धांचे लक्षण अंतर्बाह्य समाधान चळे नायसे. अचळ झाली अंतरस्थिती तेथे चळनास कैची गती स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची झाली. मग तो चळताच चळ चंचळपणे निश्चळ निश्चळ सोन चंचळ देह त्याचा स्वरूपी स्वरूपची झाला. मग तो पडोनीच राहिला अथवा उठोनी पळाला तरी चळेना. येथे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती अंतर लागले भगवंती तोची साधू. बाह्य भलतैसे असावे परी अंतर स्वरूपी लागावे लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी. राजी बैसता बलिळा अंगी बाणे राजकळा स्वरूपी लागता जिवाळा लक्षणे बाणती. हे रवी अभ्यास करिता हातान चढती सर्वथा स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होऊनी. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी संत संगे निरूपणी स्थिती बाणे. ऐसी लक्षणे बरवी स्वरूपाकारे अभ्यासावी स्वरूप सोडिता गोसावी भांबावती. आता सोहे बोलणे ऐका साधूची लक्षणे जेणे समाधान बाणे साधकांगी. स्वरूपी भरता कल्पना तेथे गायची उरेल कामना म्हणून या साधू जना कामची नाही. कल्पिला विषयो हातीचा जावा तेणे गुणे क्रोध यावा साधुजनाचा क्षय ठेवा जाणार नाही. म्हणून ते क्रोध रहित जाणती स्वरूप संत नाशिवंत हे पदार्थ सांडूनिया. जेथे नाही दुसरी परी क्रोध यावा कोणापरी क्रोधरहित सचराचरी साधुजन वर्तती. आपुलापण स्वानंद कोणावरी करावा मद या कारणे वाद विवाद तुटून गेला. साधू स्वरूप निर्विकार तेथे कैचा तिरस्कार आपला आपण मत्सर कोणावरी करावा. साधू वस्तू अनायासे या कारणे मत्सर नसे मद मत्सराचे पिसे साधुसी नाही. साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैचा असेल दंभ जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. जेणे दृश्य केले विसंच तयास कैचा हो प्रपंच या कारणे निप्रपंच साधू जाणावा. अवघे ब्रह्मांड तयाचे घर पंचभूतिक हा जो जार
मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे. दयाची वासना समरसे, शुद्ध स्वरूपी आपुला आपण आघवा. स्वार्थ कोणाचा करावा, म्हणून साधू तो जाणावा. शोकरहित दृश्य सांडून नाशवंत, स्वरूप सेविले शाश्वत. या कारणे शोकरहित साधू जाणावा. शोके दुखवा विवृत्ती, चरिते जाहली निवृत्ती. म्हणून साधू आदिवंती शोकरहित. मोहे झळंबावे मन, चरिते जाहले उन्मन. या कारणे साधू जन मोहातीत. साधू वस्तू अद्वये, तेथे कैचे वाटेल भये. परब्रह्म ते निर्भये, तोची साधू. या कारणे भयातीत, साधू निर्भय निवांत. सकळांस मांडेल अंत, साधू अनंत रूपी. सत्य स्वरूपे अमर झाला, भय कैचे वाटेल तयाला. या कारणे साधू जनाला भयची नाही. जेथे नाही द्वंद्व भेद, आपला आपण अभेद. तेथे कैचा उठेल खेद, देह बुद्धीचा. बुद्धीने नेमिले निर्गुणा, त्यास कोणीच नेईना. या कारणे साधू जना खेदची नाही. आपण एकला ठाईचा, स्वार्थ करावा कोणाचा. दृश्य नसता स्वार्थाचा, ठावची नाही. साधू आपणची एक, तेथे कैचा दुःख शोक. दुजे विण विवेक येणार नाही. आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची. म्हणून नैराशता साधूची ओळखण. मृदपणे जैसे गगन, तैसे साधूचे लक्षण. या कारणे साधू वचन कठीण नाही. स्वरूपाचा संयोगी, स्वरूपची झाला योगी. या कारणे वितरागी निरंतर. स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडली देहाची. या कारणे होणाराची चिंता नसे. स्वरूपी लागता बुद्धी, तुटे अवघी उपाधी. या कारणे निरोपाधी साधू जन. साधू स्वरूपीच राहे, तेथे संगची न साहे. म्हणून साधू तो न पाहे मानापमान. अलक्षास लावी लक्ष, म्हणून साधू परम दक्ष. ओढू जाणती कैपक्ष परमार्थाचा. स्वरूपी न साहे मळ, म्हणून साधू तो निर्मळ. साधू स्वरूपची केवळ म्हणून या. सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हेची जाणजे मुख्य वर्म, साधू लक्षणाचे. धरिता साधूची संगती, आपणास लागे स्वरूप स्थिती. स्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी. ऐसी साधूची लक्षणे, अंगी बाणती निरूपणे. परंतु स्वरूपी राहणे निरंतर. निरंतर स्वरूपी राहता, स्वरूपची होई जे तत्वता. मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही. स्वरूपी राहिल्या मती, अवगुण अवघेची सांडती. परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे. सकळ सृष्टीच्या ठाई, अनुभव एकची नाही. तो बोलिजेल सर्वही पुढले समासी. कोणे स्थितीने राहती, कैसा अनुभव पाहती. रामदास म्हणे श्रोती अवधान देणे. इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे. सिद्ध लक्षण नाम समास नववा. श्रीराम श्रीराम श्रीराम.